नमस्कार, मी संजय आवटे. आज 10 मार्च 1897ला सावित्रीबाई गेल्या. सावित्रीबाई फुले काम करता करता गेल्या. पुण्या मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्याच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नव्हता. त्यामुळे आज 397 लोक मेले, आज 289 लोक मेले, अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या. सावित्रीबाईंनी ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला मुलगा यशवंत, तो डॉक्टर होता. डॉक्टर यशवंत सैन्यात नोकरीला होता. त्याचं उत्तम चाललेलं होतं. पण सावित्रीबाईंनी तार केली. त्याला तारेनं बोलावून घेतलं. हडपसरजवळ ससाणे माळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला सांगितलं. डॉक्टर यशवंत सांगत होता आईला, आई, हा आजार भीषण आहे, इथं माणसं मरतात. पण सावित्रीबाईंचा मुद्दा एकच होता, सवाल एकच होता, आज ज्योतिराव असते तर ते स्वस्थ बसून राहिले असते का? आपल्याला जमेल तेवढं काम आपण करायला पाहिजे. आपल्याला जमेल तेवढं करूया आणि आपल्याला जमेल तेवढ्या रुग्णांना वाचूया. त्या काळात अवस्था, तेव्हाचं पुणं, त्या काळातली अवस्था एवढी भयंकर, ना ॲम्ब्युलन्स ना स्ट्रेचर, आजार भयंकर, संसर्गजन्य आजार. आजारी माणसाला स्पर्श केला तरी माणूस मरतो हे डोळ्यांना दिसत होतं. त्यामुळे पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कोणीही कोणाच्या मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं. अवस्था अत्यंत भयंकर होती, भीषण होती. अंधश्रद्धाही तेवढ्याच होत्या. त्यामुळे लोक औषधपाणी करायला तयार नव्हते. घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते, कचरत होते. पुण्यामध्ये रायणसाहेब आरोग्याची सक्ती करत आहेत म्हणून लोकांची वेगळीच नाराजी होती. सगळंच वातावरण फार भयंकर होतं. सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला या सगळ्यांना आधार देत होत्या. उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन येत होत्या. स्वतः जात होत्या. स्वतः त्यांची शुश्रूषा करत होत्या. काय करावं एखाद्या माणसानं? तेवढ्यात बातमी आली. मुंबईमध्ये कामगार नेते आणि ज्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानलं जातं ते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगनं आजारी असलेल्या कामगारांवर, रुग्णांवर स्वतः उपचार करत होते. आणि तेव्हाच ते गेले अशी बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गमावला. त्यांना फार दुःख झालं. पण त्या रडत नाही बसल्या, उठल्या, पुन्हा कामाला लागल्या. पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी पुणे सोडून गायब झाले होते. गावोगावी पांगले होते. आपला जीव वाचवत होते. पुण्यात राहिलो तर जीवाला मुकलो अशी भीती होती. सावित्रीबाई मात्र पुणेभर फिरत होत्या. लोकांना आधार देत होत्या. कित्येकांना वाचवत होत्या, बरं करत होत्या. तेवढ्यात मुंडव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाडांना तेव्हा अस्पृश्य मानलं जात असल्यामुळं वैद्यकीय कर्मचारीसुद्धा मदत करायला तयार नव्हते. तिथं कोणीच पोचत नव्हतं. सावित्रीबाई धावून गेल्या. पांडुरंग गायकवाड नावाचा 11 वर्षांचा कोवळा पोरगा, त्याच्या काखेत गोळा आलेला, तापानं फणफणलेला, एका चादरीत सावित्रीबाईंनी पोराला गुंडाळलं, पाठीवर घेतलं. खरं म्हणजे सावित्रीबाईंचं वय झालेलं होतं. सुद्धा गेली 50 वर्ष त्या अहोरात्र राबत होत्या. ज्योतिरावांचं काम पुढं चालवत होत्या. 7 वर्षांपूर्वीच ज्योतिबा गेलेले होते. मुंडवा ते हडपसरचा ससाणे माळा, वाया मगरपट्टा, पल्ला मोठा होता. आणि सावित्रीबाई त्या पोराला पाटकुळीला घेऊन चालल्या होत्या. 7-8 किलोमीटर चालत होत्या. कारण त्यांना त्या पोराला बरं करायचं होतं. सावित्रीबाई चालत होत्या. त्याने ठरवलं होतं की मला याच्यावर उपचार करायचे आहेत, त्याला बरं करायचं आहे. उपचार होतात. पांडुरंग जगतो, मोठा होतो. सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालले असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असतील, मेरा पांडुरंग नाही दोंगे. मृत्यूला त्यांच्या पुढे पराभव पत्करावा लागला. प्लेगला सावित्रीबाईंपुढे पराभव पत्करावा लागला. पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला. पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रुग्ण. सलग 50 वर्ष
आपला देह या समाजासाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी सावित्रीबाईंनी वाहिला. आता देह थकला होता. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रुग्णसेवेचं काम करता करता आपल्यातून निघून गेल्या. सावित्रीबाई ही खरीखुरी आई, माऊली, साऊ. या साऊनं मरेपर्यंत, अखेरपर्यंत काम केलं लोकांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी. आणि काम करता करताच त्या गेल्या. माझे मित्र प्राध्यापक हरी नरके यांचा हा लेख, यांची ही फेसबुकवरची पोस्ट मला असं वाटलं की ही वाचून दाखवली पाहिजे, ही सांगितली पाहिजे. सावित्रीबाईंचं मोल कळण्यासाठी हे फार आवश्यक आहे. सावित्रीबाई मोठ्या का होत्या याचं कारण हे आहे. सावित्रीबाईंना अभिवादन आणि आपणही हा वारसा पुढे चालवू, हा संकल्प हीच खरी श्रद्धांजली. भेटूया.